दुपारी 12:15 वाजता सुमारास म्हणजे 12:13 अगदी समुद्राला मोठी भरती येणार आहे। समुद्रामध्ये 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि या भरतीमुळे मुंबईला पुन्हा एकदा जोरदार फटका बसू शकतो। मुंबई शहर आणि त्यानंतर आजूबाजूच्या उपनगरामध्ये वातावरण ढगाळ आहे आणि म्हणूनच पाऊस कोसळेल की काय ही शक्यता सुद्धा आहे। तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत सुद्धा आहे, काही ठिकाणी रिपरिप सुरू आहे। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे मुंबईमधून आपल्याला लाईव्ह दाखवतात क्षणचित्र। रुपाली, सुवर्ण, सध्या मी दादरच्या चौपाटीवरती उभी आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता समुद्राच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामान खात्याने तशा पद्धतीने इशारा दिलेला आहे। त्या अनुषंगाने मुंबईमध्ये 12:23 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि त्याच्यामुळे प्रशासनाकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। किनारपट्टीवर फिरायला येताना काळजी घ्यायची आहे। किनारपट्टीवर आपण आताही बघतो आहोत की अनेक पर्यटक असतात या ठिकाणी फिरायला येणारे, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यायची आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे समुद्रकिनाऱ्याचे कोळीवाडे आहेत किंवा त्या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा तेवढीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे। सुवर्ण, आपल्याला पाहायला मिळते की पाण्याच्या पातळीमध्ये किती वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकांनी समुद्रकिनारी जाताना सांभाळून जायचं आहे। आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की पुढे सुद्धा काही पोलिसांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या सगळ्याच किनारपट्टीवरती अशाच पद्धतीने अलर्ट देण्यात आलेला आहे, सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। जे सगळे मच्छीमार बांधव आहेत त्यांना सुद्धा खरं तर काळजी घेण्याचं आवाहन दिलेलं आहे। सोबतच त्यांच्या ज्या बोटी ज्या समुद्रकिनारी लागल्या जातात त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे कोणत्या सुरक्षित ठिकाणी त्यांच्या बोटी हलवल्या जाव्यात अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहत आहोत की समुद्र अजूनही खवळलेला आहे, लाटा ज्या आहेत त्या समुद्रकिनारी येऊन धडकत आहेत आणि एका पट्टीमध्ये आपण जर बघितलं तर सगळा एक खरं तर कचरा आहे या ठिकाणी। तो कचरा खरं तर जेव्हा लाटा येत आहेत त्याच्या सोबतच तो कचरा देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मात्र पाण्याची पातळी तशा पद्धतीने वाढलेली आहे, एकूणच धोकादायक असू शकतं नागरिकांसाठी। आणि त्याच्यामुळे किनारपट्टीवरती फिरत असताना, नरिमन पॉइंटला फिरत असताना नागरिकांनी, पर्यटकांनी थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। सोबतच मच्छीमारांनी सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे। आपण पाहत आहोत की खरं तर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र आता हळूहळू आपल्याला काळे ढग मुंबईवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशाच पद्धतीने पावसाची शक्यता या निमित्ताने खरं तर वर्तवली जात आहे। मुंबईमध्ये काल दिवसभर सुवर्ण मुसळधार असा पाऊस झाला होता, त्याच्यानंतर मुंबईचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं। आज दुपारी 12:23 मोठी भर। धन्यवाद रुपाली। आपण पाहू शकतोय मुंबईमध्ये आजही काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे आणि आजही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। दरम्यान मुंबईसह अजून 5 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। ठाणे आहे, मुंबई, पुणे, रत्नागिरी, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे पुढचे 24 तास वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसेल असा अंदाज आता हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि म्हणूनच गरज असेल, काही विकत घ्यायचं असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर यांना रेड अलर्ट दिलेला आहे। किनारपट्टी जवळची ही शहरं आहेत। सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट दिलेला आहे। तर ऑरेंज अलर्ट आहे बीड, परभणी, हिंगोली, नांदेड ही सगळी पर्जन्य छायेखालचे प्रदेश आहेत आणि त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे। पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे, तर घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पावसाची संततधार सकाळपासूनच पाहायला मिळते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे। पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। आज सकाळपासून शहरातील उपनगर असेल किंवा मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे आणि त्याबद्दलच आपण जर बघितलं तर मान्सून जो काल खरं तर पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी दाखल झाला, हा खरं तर एक विक्रम म्हणावा लागेल। कारण पुण्यात 1962 मध्ये 29 मेला मान्सून दाखल झाला होता आणि त्यानंतर आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 60 वर्षानंतर
मॉन्सून पुन्हा एकदा 26 मेला पुण्यात दाखल होतोय। आपण जर पाहिलं तर मॉन्सूनची रेंज असते ती जवळपास जूनच्या पहिला किंवा दुसरा आठवडा असते, मात्र यंदा मॉन्सून खूप लवकर आल्यामुळे आपण जर पाहिलं तर जूनच्या अगोदरच राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। त्याबद्दल पुण्यात देखील पावसाने जोरदार खरं तर बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातल्या ज्या नद्या असतील त्यांना देखील आता त्या नद्यांची पाणी पातळी जी आहे ती वाढल्याचं चिन्ह आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। खडकवासल्यामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला आणि खडकवासलामध्ये 16 मिलीमीटर, वरसगावमध्ये 12 मिलीमीटर तर पानशेतमध्ये 99 मिलीमीटर इतका पाऊस झाला। दुसरीकडे टेमघरमध्ये 70 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पहिल्यांदाच मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाणी वाढायला सुरुवात झाली आहे आणि आता त्यामुळे यंदा धरणं लवकर भरण्याची शक्यता वर्तवली जाते। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये वरसगाव, पानशेत, टेमघर ही धरणं येतात आणि ही तिन्ही धरणं भरायला सुरुवात झाली। बातमी पुण्यामधूनच आहे। पुण्याच्या मुळशी जवळच्या चाले पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे कोळवण खोऱ्यामधला 16 गावांचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून इथला रस्ता आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। 16 गावांचा संपर्क तुटल्यानं रस्ता बंद केलेला आहे। पुढे सोलापूरमध्ये जाऊया। सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। द्राक्ष बागांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये पाऊस झाल्यानं आता द्राक्ष बागांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्या वेलींच्या मुळाशी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। यांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून पावसाची रिपरिप जी आहे ती चालूच आहे आणि मागच्या 2 दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याला पावसाने जोरदार असा तडाखा दिलेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजा जो आहे तो मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही पावसामुळे येतच नाही बागात आहे, काडी रंगत नाही, त्याची गर्भधारणा होत नाही, इतका खर्च केला फेलच जातोय। पावसामुळे उद्याला ऊनच नाही कसलं तीच, मग ऊन नसल्यामुळे ही बाग आता येतच नाही। मग आता ह्याला काय करायचं? कमीत कमी 5-7 लाखाचं नुकसान आहे। आता बागी पूर्ण बाग 7-8 लाखाची होते, आता काय येणार आहे? या वर्षी काय येणार नाही बागाला। आता इथनं महाग रोजगारी ही खर्च केलेला, फवारण्या केलेला कायच नाही येत नाही। आता 400 एकर जी जमीन आहे ती द्राक्ष बागायतदारांची आहे आणि आता या 400 एकर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना याचा थेट फटका निसर्गामुळे बसत असल्याचं चित्र आपल्याला एकूणच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। बातमी शेतकऱ्यांसाठी। उजनीमध्ये 7 दिवसात पाणी वाढलंय, 12 TMC पाणी वाढलंय। दौंडमधून उजनीमध्ये 26,000 क्युसेकनं आवक सुरू आहे आणि त्यामुळे उजनी धरणामध्ये अचानक पाणी वाढलेलं आहे। काल मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा परिणाम आता महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये होताना दिसतोय। नद्या मोठ्या वेगानं प्रवाहित झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे 12 TMC पाणी केवळ 7 दिवसामध्ये उजनीमध्ये वाढलं आहे। दौंडमधून हे पाणी येलं 26,000 क्युसेकनं। विसर्ग सुरू झाल्यामुळे हे पाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय। पण पाहतोय की हे धरण आता भरायला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झालेला आहे। मान्सूनला सुरुवातही झाली नाही आणि या काळामध्ये धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत आणि दौंडमधून उजनीमध्ये 26 क्युसेकनं विसर्ग सुरू झाला। आता बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरची। महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। रत्नागिरीमधली ही बातमी आहे। चिखल झालेला आहे संपूर्ण रस्त्यावर। मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य आहेत आणि या चिखलामधून वाहनांना जावं लागतंय। रत्नागिरी आणि मुंबईच्या ठिकाणी हे चिखल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्यामुळे वाहनांना जाता येताना त्रास होतोय। अनेक वाहनधारकांना
फारच विचित्र अवस्थेतून प्रवास करावा लागतोय। सुरुवातीच्या पावसानंतरच मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते। दरवर्षी मुंबई गोवा महामार्ग हा चर्चेत असतो, तो खड्ड्यांमुळे यावर्षी पहिल्याच पावसानंतर या महामार्गावर संपूर्णपणे चिखल झालेला आहे। दुचाकीस्वार या ठिकाणाहून गेले तर त्यांना सरकून पडण्याची भीती आहे। पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। हा कोणत्या गावातला रस्ता नसून हा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्गावरची जर परिस्थिती पाहिली तर चिखलाचं पूर्णपणे साम्राज्य पसरलेलं असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। प्रामुख्याने संगमेश्वर ते वाकेट या रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये अपूर्ण आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळं या कामामध्ये देखील आता अडथळा निर्माण झालेला आहे आणि आपण जर पाहिलेत तर मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य या राष्ट्रीय महामार्गावरती पसरलेलं आहे। 2014 पासून खरं तर या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली होती आणि अद्यापही या महामार्गाचं काम रखडलेल्या अवस्थेत आहे। जर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला या संगमेश्वर ते वाकेड या दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखलाचा सामना आपल्याला करावा लागतो। हा महामार्ग जो आता खराब झालेला चिखलाचं साम्राज्य या महामार्गावर पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी। बातमी धाराशिवच्या बाणगंगेची आहे, कारण 15 दिवसांपूर्वी कोरड्या ठाक असलेल्या नद्या धुवाधार झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे जोरदार वाहू लागलेल्या आहेत। आपण पाहू शकतोय भूम शहरातली ही दृश्य आहेत। या नदीमुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। 15 दिवसांपूर्वी कोरडी असलेली ही बाणगंगा नदी देखील आता मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झालेली पाहायला मिळते। या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि पुलाखालून अक्षरशः पाणी वाहतंय, सगळ्या धोरणातून पाणी वाहतंय। आपण पाहू शकतो नदीमधनं संपूर्णपणे ओसंडून हे पाणी वाहतंय। भूम शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतरच सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय। सगळ्या कोरड्या ठाक असलेल्या नद्या दुथडी भरून वाहायला लागलेल्या आहेत। या केवळ पावसाळ्यामध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत आणि त्या आता पूर्ण क्षमतेने वाहायला सुरुवात झाली। यापुढे घेऊया पावसासंदर्भातल्या वेगवान बातम्यांचा आढावा टॉप 20 मधून। मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस असेल असा इशारा दिलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलंय। भीमाशंकरच्या डोंगरमाथ्यावर मुसळधार पावसात हिरड्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। हिरड्यावर आदिवासी नागरिकांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असतं, त्यामुळे हिरडा नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आदिवासी शेतकरी यांनी केली आहे। नाशिक शहर आणि ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। नाशिकमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, मात्र संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी केलेला आहे। हवामान विभागाकडून पुढचे 24 तास सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। पहाटेपासूनच जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची रिपरिप पाहायला मिळते। दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं असं जिल्हा प्रशासनानं सांगितलेलं आहे। बुलढाण्यात शेगावमधून संत गजानन महाराजांची पालखी 2 जून रोजी पंढरपूरकडे रवाना होणार आहे। आषाढी वारीसाठी ही पालखी निघणार आहे। तब्बल 33 दिवसांचा 700 किलोमीटर अंतराचा पायी प्रवास करत 4 जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे अशी माहिती मिळाली। कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। कोल्हापूर शहरामध्ये पावसानं जरी उसंत घेतली असली तरीही जिल्ह्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामध्ये पावसानं इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। राधानगरी तालुक्यामध्ये गेले 8 दिवस पावसाची संततधार सुरू आहे। अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर पावसाची संततधार चालू आहे। भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे हिळी बंधारा दुथडी भरून वाहतो।
बातमी मुंबईमध्ये आहे, कारण मुंबईमध्ये आजचा दिवस सुद्धा महत्त्वाचा असणार आहे. आज सुद्धा मुंबईला हवामान विभागानं इशारा दिलेला आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू शकतो, समुद्राला मोठी भरती येऊ शकते, मुसळधार पावसाचा इशारा आहे समुद्रामध्ये. आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या मरीन लाईन्सवरून मुंबईचा आढावा घेत आहेत. आपण पाहूया ते काय दाखवत आहेत. नक्कीच आपण सध्या मरीन ड्राईव्हवरती आहोत आणि आपण जर बघितलं तर सध्या हाय टाईडचा वेळ आहे मुंबईला 12:15 वाजता. आज हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यावेळेला मुंबईच्या समुद्रामध्ये जवळपास 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगितलं होतं आणि आपण बघतोय की तोच थरार अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवरती गर्दी केलेली आपल्याला दिसून येते. समुद्राला उधाण आलेलं आहे. आज देखील मुंबईला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि आपण बघतोय की कशा प्रकारे समुद्राला इथे उधाण आलेलं आहे. 12:15 वाजता आज हाय टाईड आहे आणि यावेळेला तब्बल 4.88 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळताना आपल्याला दिसून येत आहेत. मोठी गर्दी इथे मुंबईकरांनी केलेली आहे या लाटांचा थरार अनुभवण्यासाठी आणि त्यांना आवरण्यासाठी किंवा कोणी जखमी होऊ नये, समुद्रात पडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात असल्याचं आपल्याला दिसून येतंय. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरची दृश्य आहेत आणि आपण बघतोय की कशा प्रकारे समुद्राला इथे उधाण आलेलं आपल्याला दिसून येत आहे. निश्चितच आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर मरीन लाईन्समध्ये पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. आजची सकाळची ही दृश्य आहेत. अनेकांनी या ठिकाणी गर्दी सुद्धा केलेली आहे. तर आता याच वेळी दादरवरून रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. दादर चौपाटीवर त्या उपस्थित आहेत. दादरवर काय परिस्थिती आहे रुपाली, सांगाल? सुवर्णा, सध्या मी दादरच्या चौपाटीवरती आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता उंच लाटा या ठिकाणी खरं तर आदळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशा पद्धतीने हवामान खात्याने इशारा दिलेला होता. त्याच अनुषंगाने आपण पाहतो की मुंबईच्या या समुद्रकिनारी भरती आलेली आहे. 4.88 मीटर उंचीच्या या लाटा मुंबईच्या किनाऱ्यावरती आपल्याला धडकताना पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने पालिकेच्या वतीने हवामान खात्याच्या वतीने ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्याचं देखील पालन आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळते. समुद्रकिनारी असलेली जी छोटी दुकानं आहेत चौपाटीवरची ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. सोबतच या ठिकाणी चौपाटीवर जाणारा जो गेट आहे तो देखील बंद ठेवण्यात आलेला आहे. मुंबईच्या या समुद्र किनाऱ्यावर रोजच खरं तर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात, नागरिक फिरत असतात. त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा खरं तर देण्यात आलेला आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी सगळी दुकानं बंद आहेत. सोबतच जे मच्छीमार बांधव असतात, ज्यांचं काम खरं तर समुद्र किनाऱ्यावरती असतं किंवा समुद्रातलं असतं, अशा सगळ्या मच्छीमारांना सुद्धा सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. आपापल्या बोटी ज्या आहेत त्या सुरक्षितपणे बांधून ठेवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाहू शकतोय अगदी कठड्यापर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळत आहे. दादरमधली ही दृश्य आहेत. आपण आता या क्षणाची ही दृश्य पाहू शकतोय. धन्यवाद रुपाली, आत्ताची ही दृश्य दाखवल्याबद्दल. आपण पाहतोय की मुंबईमध्ये काल दिवसभर पाऊस झाला, त्यानंतर आज दुपारी 12:15 वाजता भरती सुरू झाली आहे आणि भरती सुरुवात होत नाही तोवर अगदी काठापर्यंत, किनाऱ्यापर्यंत लाटा मोठ्याने येऊ लागलेल्या आहेत. अर्थात भरती सुरू झाल्यानंतर भरतीच्या मध्यापर्यंत आणखी मोठ्या प्रमाणावर लाटा येऊ शकतात. जाऊया पुढच्या बातमीकडे. कांद्याला 2,000 रुपये अनुदान देण्याची मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. कारण झालेल्या पावसामध्ये कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं. शिवाय नाफेडकडून कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांनी केली आहे. मे महिन्यामध्ये झालेला पाऊस पाहता शेतमालासोबत कांद्याचंही मोठं नुकसान झालं. कांदा संपूर्णपणे कुजून गेला आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आर्थिक नुकसान त्यांचं झालेलं आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. पाहूया ते काय सांगतात. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. कारण शेतामध्ये असलेला कांदा भिजला, साठवणूक केलेला कांदा देखील भिजलाय आणि परिणामी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. खऱ्या अर्थाने 6 मे पासून नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बेमोसमी पाऊस पडतोय. सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल अशी माहिती आली होती, परंतु आमचं म्हणणं आहे की भारतीय हवामान खातं आहे हे सुद्धा कमी पडले. याच्यामध्ये सरकारची कमजोरी आहे की त्यांनी आम्हाला ही पुरेशी माहिती दिली नाही. आम्ही शेतकरी बेसावध राहिलो. आता खऱ्या अर्थाने आमचा जो शेतात कांदा आहे तो काढणीचा जो शिल्लक होता तो पूर्णपणे नष्ट झालाय. त्याचं संपूर्ण नुकसान झालंय. प्रत्येक शेतकरी
इतका हवालदिल झालेला आहे की काल मी पंढरपूरला गेलो असता पंढरपूरला अनेक निफाड तालुक्यातले शेतकरी दिसले आणि त्या पंढरपूरच्या विठ्ठलाकडे मागणी करत होते की हे भगवंता आम्हाला वाचव, कारण हे शासन तर आता लक्ष देत नाही. हे मायबाप शासन कोणत्याही शेतकऱ्याच्या मालासाठी, कोणत्याही शेतकऱ्यासाठी कधीही उभं राहायला तयार नाही आहे. कारण आता सरकारकडे मागून उपयोग नाही, म्हणून पंढरीच्या विठ्ठलाकडे सगळे शेतकरी अगदी डोळ्यात पाणी आणून, वरचा तर पाणी येतोच आहे, चंद्रभागेलाही पाणी आलंय आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं. तरी शेतकऱ्यांचं जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे. तरी सरकारने लवकरात लवकर याच्यात लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.